आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। कथेची सामुग्री देहावसानावरी नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा। प्रस्तुत प्रतिवर्षी अतिशय सुंदर असणारा हा सप्ताह संपन्न होतो। बऱ्याच वर्षांपासून तुम्हा सर्वांची सेवा करण्याचा योग जुळून येतो आहे। मागच्या वर्षी सुद्धा मागच्या वर्षी जास्त आजारी होतो मी, माझं पोट दुखत होतं। हे सगळे माझ्या समोर उड्या मारत होते पण मला उड्या मारता येत नव्हत्या म्हणून थोडासा जरा व्याकुळ होत होता। असू द्या, आठवण आहे मला त्याची। असो या वर्षी सुद्धा आनंदाने भगवंताची सेवा करायची आहे। काय चिंतन त्यांनी मांडावं, काय बोलावं। 7वा दिवस आहे म्हणजे जागराचा दिवस आहे। त्याचबरोबर याला मागणीचा दिवस सुद्धा म्हणतात। असं काही लिखापडी नाही बरं कुठे की या दिवशी असाच अभंग घेतला पाहिजे, अशी लिखापडी नाही, लिखित नियम नाहीत हे सगळे। हे फक्त संप्रदायाचा नियम म्हणून ज्येष्ठांनी श्रेष्ठांनी त्यांनी मांडलेले नियम आहेत की पहिला दिवस असला म्हणजे पहिल्या दिवसाचा कीर्तनकार, 7व्या दिवसाचा कीर्तनकार, काल्याच्या दिवशीचा कीर्तनकार हे बांधलेले असतात म्हणतात। मग बांधलेले म्हणजे काय साखळदंडानं बांधतात थोडेच, बांधलेले असतात म्हणजे आणि संप्रदायाचे नियम पाळायचे। काय नियम आहे? पहिल्या दिवशी म्हणे आरंभी आवडी आदरे आले नाम, त्यानं नामचिंतन करायचं, त्यानं मंगल करायचं। सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी। 7व्या दिवशीचा जो की मग मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांनी महाराज उपदेश पराभंग, संत पराभंग वगैरे वगैरे सगळे अभंग त्यांनी घेता येतील। 7व्या दिवशी मात्र त्यांनी पुन्हा तो बांधला जातो। म्हणजे काय होतं, त्यानं त्यांनी जागराच्या दिवशी मागणीचा अभंग घेत जावा। का बरं मागायचं? कोण मागू शकतं? ज्यानं त्यांनी महाराज सेवा केलेली आहे ना तोच मेव्याचा अधिकारी असतो। म्हणून सेवा केली की त्यांनी महाराज मेवा प्राप्त होतो। ज्यानं कष्ट केलेले आहेत, ज्यानं खरोखर त्यांनी श्रम घेतलेले आहेत तो मागणी मागू शकतो। म्हणून मागणीचा दिवस आहे, मागितलं पाहिजे। खरं तर भक्तानं काही मागत जाऊ नये महाराज। का बरं मागू नये भक्तानं? ज्याला मागायचं तो देव आहे आणि तो सर्वज्ञ आहे, त्याला सगळंच काय कळतं, मग मागायची काय आवश्यकता आहे? त्याला जर सगळ्या गोष्टी कळतात तर तुम्ही स्वतंत्र त्याने मागण्याची आवश्यकता काय? म्हणून त्याला मागायची गरज पडत नाही, त्याला सगळ्या गोष्टी कळत असतात। तरी सुद्धा आपल्या अंतकरणातल्या भावना भगवंतापर्यंत पोहोचाव्यात म्हणून त्यांनी महाराज काहीतरी मागितलं पाहिजे असा उद्देश आहे। बरेच मागणीचे अभंग मी तुम्हाला सांगतो की ज्या अभंगांमध्ये सुरुवात नको न झालेली आहे। म्हणजे नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव आहे सकरी, सुरुवातच नको न झाली। अजून अभंग न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान, गोजिरे सगुण रूप परे न लगे, नको न सुरुवात झाली। म्हणजे मागायला उभे राहिले नको म्हणले। नको कसे काय म्हणतात, काय नको ते कळालं पाहिजे। काय नको? जे भगवंताच्या प्रेमापासून दूर करणार आहे ते नको। महत्वाची गोष्ट आहे। ब्रह्मज्ञान जरी असलं तरी ब्रह्मज्ञानाचा फार मोठा फुगा येतो महाराज, आणि एवढा मोठा फुगा असतो तो उंच उडत जातो आणि वर जाऊन जर फुटला तर त्याचं काही सापडत नाही, अशी अवस्था होते। म्हणून ज्ञानानं मोठेपण येतं, त्या मोठेपणानं मनुष्य भटकू शकतो। म्हणून त्यांनी ज्ञान जरी श्रेष्ठ असलं तरी सुद्धा फक्त ज्ञान नको, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको। नको शब्द तिथे आला, नको देवा, ज्ञान सुद्धा नको। नको ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञान श्रेष्ठ आहे पण नको। न लगे तुझे ब्रह्मज्ञान, न लगे म्हणतात, नको म्हणतात। का बरं नको म्हणतात? त्याचं कारण आहे भगवंताच्या प्रेमात जर अंतर पाडत असेल तर ते नकोच। मग काय पाहिजे? जेणेकरून भगवंताचं प्रेम अंतकरणात निर्माण होईल, जेणेकरून भगवंताचं प्रेम अंतकरणात वृद्धिंगत होईल, आणि असं काहीतरी दान मागितलं पाहिजे। म्हणून त्यांनी दान बघा कसं दान मागतात। ते म्हणतात हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, हे दान आहे महाराज। तुझा विसर मला पडू नये, हेच त्यांनी मला दान दे। ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी, मज भिक काही देवा, प्रेम वाहतुके पाठवा। प्रेम मागतात, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविना नाही समाधान। प्रेम मागण्याकरिता अट्टहास करतात। म्हणजे काय मागावं आणि काय मागू नये हे सुद्धा कळालं पाहिजे। म्हणून साधू संत त्यांनी महाराज काय मागू शकतील, त्यांच्या अंतकरणाचा विषय काय, त्यांच्या वृत्तीचा विषय काय, हे पण बारकाईनं महत्वाचं आहे। ज्याच्या वृत्तीचा जो विषय असतो त्याच्या मुखातून त्याच प्रकारची मागणी बाहेर पडते। एखादा जर पामर प्रवृत्तीचा मनुष्य असला तर तो त्यांनी महाराज मंदिरात जातो, चोऱ्या माऱ्या करत असतो। पामर म्हणजे काय? ज्याला विधी कळत नाही, निषेध कळत नाही, जो त्यांनी मानहु मात पिता नाही देवा, साधू पही करवारही सेवा। आई बापाला मानित नाही, साधू संतांना मानित नाही, वाईट वर्तन करणारा मनुष्य आहे, चोऱ्या माऱ्या करतो, डाके टाकतो, तो सुद्धा मागतो महाराज। मंदिरात गेलं की देवाला म्हणतो हे बघा 11 नारळाचं तुला तोरण बांधीन, आजची चोरी फक्त सक्सेस होऊ दे। काय त्याचं काय मागणं? मागणंच आहे महाराज ते सुद्धा, पण हे असलं त्याचं मागणं असतं।
विषय पुरुष त्याच्यापेक्षा जरा बरा आहे. तो जर मंदिरात गेला तर देवासमोर रडून रडून म्हणतो, देवा माझी बायको सुखात असू दे, माझी पोरं सुखात असू दे, माझं सगळं भरभाट होऊ दे, माझा वेल मांडवाला जाऊ दे. याच्यापेक्षा संसारिक माणूस काय मागतो? तो म्हणतो खावे प्यावे ल्यावे असावे सदैव, ह्याची करी हाव संसारिका. वाढावे संतान ग्रही व्हावे धनधान्य, ग्रही व्हावे धनधान्य, ग्रही व्हावे धनधान्य. वाढावे संतान ग्रही व्हावे धनधान्य, ग्रही व्हावे धनधान्य, ग्रही व्हावे धनधान्य. संसारी माणसाची मागणी अशीच असते महाराज. वाढावे संतान, मला लेकर बाळ व्हावेत, गृही व्हावे धनधान्य. धनधान्य त्यागणी महाराज चांगलं घरात घर भरलेलं असावं अशी त्याच्या पोटातली अपेक्षा असते. याच्या पुढे ढकलतच नाही महाराज. बराचसा वर्ग याच्यातच घोटमळतो. अहम ममतेची निलवड सवडी, माते नपवतीची बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुथडी, ढवळीती ठेली हे अहम आणि मम, मी आणि माझं, मी आणि माझं. याच्यातच गटांगळ्या खात त्यांनी फिरत राहतात. याच्या पुढे ढळतच नाहीत महाराज. क्वचित एखादा याच्यातून ढळतो, याच्यातून बाजूला जातो. तो फार विरळा असतो महाराज. तो फार विरळ आहे जो त्यांनी भगवत प्राप्तीकरिता अट्टहास करतो, जो त्यांनी भगवंताला जाणण्याकरिता त्यांनी अट्टहास करतो. तो जिज्ञासू नावाचा वर्ग आहे. तो त्यांनी भगवंताच्या समोर जातो आणि मागतो. तो म्हणतो, देवा तुझं ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय रे, तुला जाणायचंय, तुला पाहायचंय. पण कसा पाहू? मला स्वतःला तुझ्यापर्यंत येता यायचं नाही, मला तेवढं ज्ञान नाही ना. आम्हा नकळे वेद, नकळे पुराण, शास्त्राचे वचन नकळे, आम्हा काही कळत नाही. पण तुला जाणं वाटतं, तुला पाहा वाटतं, तुला भेटा वाटतं. मग काय केलं पाहिजे? मग तो संतांना त्या भेटण्याची अपेक्षा करतो. तो म्हणतो, अशा महात्म्याची भेट घडवून दे जेणेकरून तुझं ज्ञान मला सांगतील. मग जिज्ञासूच्या अंतकरणात त्यांनी मागणं आहे, पण संतांच्या भेटीची अपेक्षा त्याच्या अंतकरणात आहे. तो म्हणतो संतांची भेट व्हावी. सगळ्या गोष्टी प्राप्त होतील पण हरिप्रियाची भेटी ना तुडे. म्हणून त्यांनी महाराज बऱ्याच कठीण कठीण गोष्टी हाताला लागतील पण साधू सापडत नाही ना. म्हणून विनंती करावी लागेल देवाच्या समोर, देवा कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जी द्वंद्वाधिक दुराविले, ऐसी वरमे मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोनी बहुवा घड आहे संत भेटी, परिजग जेठी करुणा केली. फार कठीण आहे संतांची भेट होणं. महाराज म्हणतात, चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्या हिळा सागर तरवेल, परित्या साधूची भेटीन होईल गा, ऐसे कैसियाने भेटत ते साधू. कशाने असे साधू त्यांनी भेटतील? म्हणतात, ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथे अनु नाही विषम, ऐसे जाणते ते अति दुर्गम, तयाची भेट झाली या भाग्य परम. त्यांची भेट झाली तर त्यांनी भाग्य समजावं लागेल. ते भेटत नाहीत महाराज सहजासहजी. म्हणून त्यांच्या भेटीची अपेक्षा जिज्ञासूच्या अंतकरणात असते. तो भगवंताच्या समोर म्हणतो, देवा संत भेटावेत, संतांची भेट व्हावी, संतांची संगती व्हावी, असा भाव त्याच्या अंतकरणात आहे. संत भेटल्यानंतर केवढा आनंद होतो. दसरा दिवाळी तोची माझा सण, सखे संतजन भेटतील. म्हणून सखे संतजन ज्या दिवशी भेटतात त्या दिवशी दसरा दिवाळीच वाटते जीवनामध्ये. धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शिन गेला. जिज्ञासूच्या अंतकरणामध्ये संतांच्या भेटीची अपेक्षा. तो मागणं मागतो पण संत भेटी व्हावी अशी मागणी त्याच्या अंतकरणात असते. तो म्हणतो, मी कधी उद्धरून जाईन, काही मी उद्धार पावेन. संतांच्या समोर जाऊन मागायला सुरुवात करतो. काही मी उद्धार पावेन, काय हे कृपा करण नारायण, ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे, काय हे खंडईल कर्म, पारुष्यातील धर्माधर्म, कास याने कळेल ते वर्म, ते परमात्मा स्वरूपाचं त्यांनी बोध मला कधी प्राप्त होईल, कशानं मला प्राप्त होईल तुम्ही सांगा. त्याची विनंती असते, त्याचं ते मागणं असतं. याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारा एक वर्ग आहे ज्ञानी पुरुष. त्या ज्ञानाच्या ठिकाणी मात्र काही करायचं शिल्लक राहत नाही. चौथी याची ठाई काही करण्याची नाही, त्याला काहीच करायचं शिल्लक राहत नाही. मग तो सुद्धा अग्नी महाराज तिथं थांबत नाही. मग त्याच्यापेक्षा त्याच्या पोटात वेगळी अपेक्षा असते. त्याला असं वाटतं, हे जे ज्ञान मिळालेलं आहे ना, या ज्ञानापुरतं शिल्लक न राहता याच्या पुढे जाऊन त्यांनी भगवंताचं चिंतन करावं. जे आनंद देणारं चिंतन आहे, जे सुख देणारं चिंतन आहे. म्हणजे त्यांनी सतत तुम्ही ऐकत असता, परत एकदा ऐका. द्वैतातून अद्वैतात प्रवेश केल्यानंतर स्थिरता प्राप्त होते ज्ञानाच्या माध्यमातून. ज्ञान म्हणजे काय? पाठ करून ठेवा व्याख्या. ज्यांनी ऐकले असेल त्यांनी पाठ करून ठेवा. जे नवीन ऐकणार असतील थोडं कान उंच करून ऐका. ज्ञान म्हणजे काय? अबाधित अर्थाला जे विषय करतं त्याला ज्ञान असं म्हणतात. अबाधित अर्थाला जे विषय करतं त्याला ज्ञान. अबाधित काय आहे जगामध्ये? फक्त परमात्मा. एक ब्रह्मच असा आहे जे अबाधित आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टींचा बाध होतो महाराज.
पण प्रकृतीचा बाध होतो. तिचा बाध झाला की प्रकृती परमात्म्याच्या संबंधाचा बाध होतो. त्या संबंधातून आलेला ईश्वर भावाने जीवभाव त्याचाही बाध होऊन जातो. मग सगळ्यांमध्ये निर्माण झालेला जो भेद आहे त्या भेदाचाही बाध होऊन जातो. मग एकच शिल्लक राहतं, एकमेव अद्वितीयम ब्रह्म, त्याचा बाध होत नाही. मग ते सत्य आहे, कालही होतं, आजही आहे आणि उद्याही त्याने राहणार आहे. म्हणून त्याने तिन्ही कालात त्याने सत्य, त्रिकाल अबाधितत्वम सत्यत्वम, तिन्ही कालात ज्याचा बाध होत नाही त्याला सत्य असं म्हणावं. आणि ते सत्य तत्व परमात्मा आहे. म्हणून त्या परमात्म्याला जे विषय करतं त्याला ज्ञान असं म्हणावं. म्हणून ज्ञान काय? परमात्म्याला जे विषय करतं ते ज्ञान. मिळवावं जीवनामध्ये ज्ञान, महत्वाची गोष्ट आहे. ज्ञान प्राप्तीकरिता अट्टहास करावा. ज्ञान घरी बसून भेटत नसतं. दे रे हरी पलंगावर बसून भेटत नाही. ज्ञानाकरिता प्रयत्नच करावे लागतात. प्रयत्नाशिवाय ब्रह्मज्ञान प्राप्त व्हायचं नाही. प्रयत्नपूर्वक ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याकरिता अट्टहास करावा. आणि मग भगवंताची कृपा होईल. तो परमात्मा स्वतःच गुरु रूपानं प्रगट होईल. आपणचे देव होय गुरु. आणि मग तो कृपा करून आपल्याला ज्ञान प्राप्त करून देईल. आणि त्या ज्ञानानं कृतार्थ अवस्था त्याने प्राप्त होईल. सामान्य गोष्ट नाही. म्हणून ज्ञान प्राप्तीकरिता अट्टहास केला पाहिजे. आणि एकदा का ज्ञान प्राप्त झालं की काय होतं, त्याचं फल काय आहे? म्हणजे मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होते. मग मोक्ष मिळाला की काय होतं? आवागमनाची परंपरा थांबते. आवागमन म्हणजे काय? जाणं आणि येणं. कुठे जाणं आणि कुठे येणं? जन्माला जाणं, जन्माला येणं आणि मरणं, ही जी त्यांनी जी परंपरा आहे ती परंपरा अशा पद्धतीने खंडित होते. कशाने खंडित होते? ज्ञानाच्या माध्यमातून खंडित होते. ज्ञान असं आहे की जे जन्म मरणाची परंपरा घालवणार आहे. नाही ज्ञानेन सदृशम, ज्ञानासारखं श्रेष्ठ जगात दुसरं काही नाही. म्हणून त्यांनी पवित्र आहे, श्रेष्ठ आहे असं असणारं ज्ञान आहे. म्हणून ज्ञानेन मोक्ष न तू मुंडनेन, ज्ञानानं मोक्ष प्राप्त होतो. मुंडनानं मोक्ष प्राप्त व्हायचा नाही, ज्ञानच मिळवलं पाहिजे. पण ते ज्ञान त्यांनी स्थिरता प्राप्त करून देणार आहे. म्हणजे जन्म मरण थांबेल. पण स्थिरता प्राप्त झाली म्हणजे काय? समाधान प्राप्त होईल का? तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगतोय. स्थिरता जरी प्राप्त झाली तरी समाधान मिळत नाही. एखाद्या माणसाला सांगितलं तुम्हाला 5 कोटी रुपये देतो, काही काम करू नका, हे 5 कोटी घ्या आणि त्याच्यावर मस्तपैकी तुम्ही जगा. आता त्याला कामाधंद्याला जायची गरज आहे का? नाही. फक्त एक अट घातली. मग काय अट आहे? तुमच्या घराच्या बाहेर निघायचं नाही. तुम्हाला भरपूर खायला प्यायला भेटेल, सगळ्या गोष्टी म्हणाल त्यावेळेला फक्त बेल दाबायची. बटन दाबलं की सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर हजर. काही तुम्हाला कोणत्या प्रकारची कमी पडणार नाही. तुम्ही त्या खोलीमध्ये त्यांनी बसून राहायचं, बाहेर निघायचं नाही. किती लोकांना जमेल हे? 5 कोटी दिले तरी जमणार नाही. 10 कोटी दिले तरी जमून घेणार नाही. ते मध्ये जमत नाही. कसं काय? त्यानं फक्त स्थिरता येईल, हातपाय हलवायचं बंद होईल, कष्ट त्याने संपून जातील, पण समाधान मिळणार नाही ना महाराज. समाधानाचं साधन काय वेगळं आहे. तसं ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून फार अट्टहास करून ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं, मग काय होईल? जन्म मरणाची परंपरा संपून जाईल. पण जन्म मरणाची परंपरा संपून एकरूप अशा पद्धतीने परमात्म्याशी होऊन राहण्यात काय मोठेपण आहे? त्या एकरूपतेमध्ये समाधान पाहायला मिळत नाही महाराज. मग समाधानच जर प्राप्त करून घ्यायचं असलं तर पुन्हा तिथं द्वैत स्वीकारावं लागेल. वास्तव अभेद आणि कल्पित भेदाचा स्वीकार करावा लागेल. वास्तव अभेद, देवाशी एकरूपता दगणे साधावी. मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. देवा ही आता तू मी जाऊ दे म्हणे तिकडं. एकची घोंगडी पांघरू हरी, आपण दोघे एकच आहोत. हा त्यांनी दिव्य असणारा भाव. अमर तू खरा कैसा नवी मी दातारा, चाल जाऊ संता पुढे. कधी कधी भांडण करतात हे संत देवाबरोबर, भक्त देवाबरोबर भांडण करतात. का रे? म्हणे तू फार अमर झालास म्हणे, तू आजर आहेस, अमर आहेस, अनादी आहेस, अनंत आहेस, निर्गुण आहेस, निराकार आहेस, असा सच्चिदानंद स्वरूप म्हणून डंका वाजवतोस. तू अमर आहे म्हणजे आम्ही काही कमी आहोत थोडेच? अरे आम्ही पण अमरच आहोत तुझ्यासारखे. साधू संतांनी सांगितलंय आम्हाला, अमर आहा, अमर आहा, खरे की पहा खोटे हे. आम्ही सुद्धा त्यांनी सच्चिदानंद स्वरूप आहोत. मी तो वासुदेव तत्वता, अशी त्यांनी माझी स्थिती आहे. ते म्हणतात देवाला, चल जाऊ संता पुढे, तुला जर खोटं वाटत असं भांडण घेऊन चल म्हणे त्यांच्यासमोर. महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे त्यांनी देवासारखेच आहेत, समतुल्य आहेत महाराज. महत्वाची गोष्ट आहे. त्याच्याशी एकरूप झालेले आहेत. पण एकरूपतेत खऱ्या अर्थानं समाधान प्राप्त होत नाही. ती त्यांनी एकरूपता मोडावी लागेल. वास्तव्यात असणारा जो अभेद आहे, त्या अभेदातून त्यांनी महाराज कल्पित भेदाचा स्वीकार करावा. आणि कल्पित भेदाचा स्वीकार करून त्याला देव म्हणावं आणि आपण भक्त व्हावं. त्याला देव म्हणावं आणि आपण भक्त व्हावं. आम्ही घ्यावे तुमचे नाम, बोली करून घ्यायची. बोली, एक बोली सोडवायची. त्याला म्हणायचं, हे बघ तू देव होऊन तिथं बैस, विटेवर उभा राहा, आम्ही भक्त होऊन तुझ्या वाऱ्या करतो. आणि काय करायचं? बोली ठरवून घ्यायची, आम्ही तुझं नामचिंतन करीत येऊ, तू आम्हाला काय द्यायचं? त्या मोबदल्यात तू आम्हाला प्रेम द्यायचं. महाराज म्हणतात, अवघे जेने पापनासे ते असे पंढरीये,
गात जागा प्रेम मागा विठ्ठला. प्रेम देण्याकरिता तो उभा आहे आणि नाम गाण्याकरिता आपण उभे आहोत. पण आपण त्याची भक्ती करायची आणि त्यानं आपल्याला प्रेम द्यायचं आणि त्या प्रेमानं खऱ्या अर्थानं समाधान प्राप्त होऊ शकतं. प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान. प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. प्रेमाविना नाही, प्रेमाविना नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. प्रेमा वाचून समाधान नाही. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, पण हे संसारातलं प्रेम नाही बरं, हे देवाकडून मागितलं जाणारं प्रेम आहे. या संसारातलं प्रेम खदर प्रेम आहे महाराज. ते का बरं? अहो हे लोक प्रेम करतात माणसावर फक्त स्वार्थापोटी करतात. आधी प्रमाण देतो, बिगर प्रमाणाचं बोललं की बुवा लोकांच्या अंगावर आता बला यायला लागली. हा असं आहे त्याने का, असं जपून बोललं पाहिजे, महत्त्वाची गोष्ट आहे. महाराज म्हणतात का बरं त्याला खद्र खुद्र म्हणतोय मी? त्याचं कारण जवरी चळनगा तोरी म्हणती माझा, मानती लहान थोर देह सुखाची या काजा, इंद्रिय मावळली आला बागुला आजा, कैसा विपरीत झाला तोच देह नव्हे तुझा. कसा विपरीत भाव झाला बघा. तोच देह आहे, काही वेगळा आणलाय का? पण तोच आहे. आता त्याचं नाक गळायला लागल्यावर काय करायचं? नाकमुख गळू लागले लाळ आणि शेंबूड, श्वाना परिगती झाली सर्व करती हाडहाड. अवघे हाडहाड करतात महाराज. ही अवस्था आहे की नाही? तोच आहे का दुसरा माणूस आहे? तोच आहे. आधी प्रेम करीत नव्हते का? आधी त्याला काय म्हणत होते? दादा, बाबा, अण्णा, काय नावं त्यांनी असतील, भारी भारी नावं वजनदार असतात महाराज. दादा चिडीत चुप त्यागणी, दादा घरात घुसले की चिडीत चुप सगळे, चार कोपऱ्यात चार, अशी त्यागणी अवस्था होते. पण वीरश्री निघून गेल्यानंतर काय होतं? हेच त्यागणी महाराज. गेली वीरश्री, मग त्याशी बैल मारी. आता याच्यापेक्षा काय जास्त सांगावं? गेले वीरश्री मग त्याची बाईल मारी, म्हणजे त्याची सख्खी बायको त्याला मारती वीर. याच्यापेक्षा अजून सांगू का? मला त्याने म्हणतात बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशिले घर थुंकून या. म्हणून थुंकून घर त्याने नासून टाकलं. हे मेलेलं चांगलं. खर शब्दाचा अर्थ होतो गाढव. हा, ती म्हणते गाढव मेलेलं चांगलं, यानं घरातच थुंकून घाण केली. अशी अवस्था होती. खरं सांगा, हे प्रेमाचे अधिकारी आहेत का? हे काय प्रेम देतील महाराज? याचं स्वार्थानं भरलेलं प्रेम आहे. प्रपंचातलं प्रेम स्वार्थाचं आहे. माझं बोलणं जर त्यागनी महाराज कोणत्या तरी मदात तुम्हाला खोटं वाटत असेल, कशाचा तरी मद असतो अंगामध्ये, तारुण्याचा तरी असतो, तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी सदा मुसमुशी, अशी त्यागनी अवस्था असते. काही ना तारुण्याचा मद असतो, धनाचा मद असतो, कशाचा तरी मद जीवनामध्ये आलेला असतो. त्याच्यामुळे ही वचनं त्यागनी प्रिय वाटत नाही. पण हा मद निघून जातो महाराज. कधी जातो? ज्यावेळेला हे शरीर क्षीण होईल. आणि एक महत्त्वाचा मुद्दा आहे का, हा फार महत्त्वाचा आहे, लक्षपूर्वक आहे का? परमार्थामध्ये वय वाढायला लागलं की किंमत वाढते महाराज, आणि प्रपंचामध्ये वय वाढायला लागलं की किंमत कमी होते. हा, म्हणून त्यांनी प्रपंचात जर जन्मभर केला आणि परमार्थ केला नाही तर 100% वय वाढल्यानंतर किंमत डाऊन होणार. हा महत्त्वाचा विचार आहे. आणि जीवनभर जर परमार्थ केला तर संसारात लोकांनी नाही विचारलं तरी सुद्धा त्यांनी परमार्थात वय वाढलं की किंमत वाढणार. म्हणजे वाढणार, कोणी असो तर त्याला आवर्जून भेटायला जाणार. महत्वाची गोष्ट. तुमच्या गावात गुंजाळ बाबा आहेत ना, विठ्ठल विठ्ठल बाबा, भागाजी बाबा, आवर्जून भेटायला जातो आम्ही त्यांना. काय नातं आहे आमचं त्यांचं? काही प्रपंचातला काही संबंध आहे का? काही नाही. पारमार्थिक आहेत. भगवंताचं चिंतन, सारखं तोंड विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आम्ही गप्पा मारित असलो तरी आमच्याकडे लक्ष नाही. विठ्ठल 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 विठ्ठल, सारखं विठ्ठल विठ्ठल चालू आहे. का भेटायला जातो? वय वाढलंय, परमार्थात आहेत म्हणून त्यांनी. कोणीही भेटायला जातो. असं कोणालाही जातं का भेटायला? कोणी का बरं जात नाही? संसार केला, काय पुरुषार्थ केला?
म्हणून असू द्या, मला मूळ विषय त्यांनी सांगायचा महत्त्वाचा तो आहे. म्हणून प्रेम जर म्हणत असाल तर संसाराच्या ठिकाणी हे प्रेम लावू नका. संसारातलं प्रेम क्षणिक आहे, विषयातलं जे सुख आहे ते क्षणिक आहे. महाराज म्हणतात विषयाचे समसुख वेगळाची बाहुली आभराची सावली जाईल रया. अरे कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. किती अट्टहासानं माऊली सांगतात. खरं सांगा, माऊलीनं काय त्रास दिला होता बरं मायबापानं? काही त्रास दिला होता का? अंत प्रायश्चित्त घेण्याकरिता गेले, किती चांगले आईबाप होते, तरी म्हणतात कवनाचे मायबापन कवनाचे गणगोत. महत्वाची गोष्ट, त्रास दिला म्हणून नाही, वर्म कळालं म्हणून. हे वर्म आहे, महत्वाची गोष्ट आहे. संसाराकडून जर प्रेमाची अपेक्षा करत असाल तर ते मिळणार नाही, आणि प्रेमाशिवाय समाधान प्राप्त होणार नाही. मग प्रेमात जर मागायचं असेल कोणाला? भगवंताला मागावं, कारण भगवंतानं दिलेल्या प्रेमानंच समाधान प्राप्त होईल, एरवी समाधान प्राप्त व्हायचं नाही. मग त्याचं प्रेम प्राप्त करून घेण्याकरिता काय केलं पाहिजे? त्याचं प्रेम प्राप्त करून घेण्याकरिता अखंड त्याचं नामचिंतन केलं पाहिजे, अखंड त्याची कथा केली पाहिजे, आणि मग खऱ्या अर्थानं त्याचं प्रेम प्राप्त होऊन समाधान प्राप्त होईल. हे समाधानाचं साधन आहे. महाराज सांगतात हे सदानाम घोष करू हरी कथा, सदानाम घोष करू हरी कथा, सदानाम घोष करू हरी कथा, सदानाम घोष करू हरी कथा. सदा चित्ता समाधान, सदा चित्ता समाधान, सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. समाधानाचं साधन आहे महाराज प्रेम, आणि ते कशातून त्यांनी व्यक्त होईल? सदा नाम घोष करू, सदा हरी कथा करू. हे सदा दोन्हीकडे लावून टाकायचं, सदा भाऊ, म्हणजे त्या सदा नामघोष करू आणि सदा हरी कथा करू, दोन्ही गोष्टी त्यांनी सदैव करत राहू. त्याच्यामुळं काय होईल? सदा समाधान प्राप्त होईल. सदा समाधान. साधू संत सदैव समाधानी का असतात? त्याचं कारण सदैव नामघोष करतात आणि सदैव हरी कथा करतात. समाधानाचं मूळ असणारं वर्म तेच आहे. म्हणून त्यांनी भगवंताची कथा ही पावन आहे आणि सर्वांना त्यांनी समाधान प्राप्त करून देणारी आहे. म्हणून समाधान जर प्राप्त करायचं असेल तर काय केलं पाहिजे? भगवंताची कथा. म्हणजे काय करायचं? असं व्यासपीठ घ्यायचं, त्याच्यावर बसायचं, हजारो लोक बोलवायचे, मग भगवंताची कथा सांगायची, एवढाच अर्थ करू नका. तुम्हाला जर भगवंताचं चिंतन करायचं असेल आणि चार तुम्हाला जर त्यांनी सोबती मिळाले भक्त, आणि तुमच्या अंतकरणात जर सत्संग करावं असं वाटलं आणि भगवंताचे गुणानुवाद सांगावेसे वाटले, तुम्ही चार लोकांना पण कथा सांगू शकता ना महाराज. चार अशी नावं मला माहिती आहेत की जे कायम कथा सांगत असतात, आणि जास्त लोकांना नाही, त्यांच्यातली त्यांच्यातच सांगतात. कोण आहेत माहिती आहे तुम्हाला? ते सनक, सनंदन, सनातन आणि सुजात हे ब्रह्मदेवाचे चार मानसपुत्र आहेत, आणि त्यांच्यातली त्यांच्यातच कथा त्यांनी सुरू असते. एकानं उंच आसनावर बसायचं आणि बाकीच्यांनी खाली बसायचं आणि कथा त्यांनी ऐकायला. अजून मला 9 नावं माहिती आहेत महाराज. 9 योगेश्वर जे जनकाच्या त्यांनी राज्यामध्ये आले होते. भागवतामध्ये 11 स्कंधात आलेला तो प्रसंग आहे महाराज. म्हणजे कवी नारायण, हरिनारायण, द्रुमिल नारायण, करभाजन नारायण, पिप्पलाद नारायण अशी त्यांची नावं आहेत की नाही महाराज? हे सगळे त्यांनी महाराज सदैव त्यांनी भगवत चिंतन करणारे आहेत, भगवत कथा करणारे आहेत. एकानं उंच आसनावर बसायचं, बाकीच्याने समोर बसायचं आणि भगवंताचे गुणानुवाद सांगायचे, अखंड सांगत राहायचे. त्याच्यामुळे काय झालं? अखंड समाधान प्राप्त करून घ्यायचं. म्हणून अखंड समाधानाचं साधन आहे भगवंताचं चिंतन. म्हणजेच काय करायचं? आपण गप्पा मारतो की नाही, आपण बोलतो की नाही, एकमेकाबरोबर संवाद करतो की नाही, हा संवाद करतानाच निश्चय करायचा की मला देवासारखं, देवाचंच बोलायचं, दुसरं बोलायचंच नाही. बोलण्याची नाही आता देवा बिन काही, आता देवा बिन काही, आता देवा बिन काही. बोलायची नाही आता देवा बिन काही, आता देवा बिन काही. बोलण्याची नाही आता देवा बिन काही. बोलण्याची नाही आता देवा बिन काही, आता देवा बिन काही, आता देवा बिन काही. बोलण्याची नाही आता देवा बिन काही, आता देवा बिन काही, आता देवा बिन काही. महाराजांनी ठरूनच टाकलं. ते म्हणतात बोलण्याची नाही, आता बोलायचंच नाही. काय? आता देवाविना काही, देवा वाचून बाकीचं बोलायचं नाही. म्हणजे कोणाचा खलबत्ता कुटीत बसायचं नाही, कोणाच्या काड्या मुडीत बसायचं नाही, कोणाच्या उचापती करायच्या नाही, कोणाची काही धुणे धुवायचे नाहीत.
फक्त बोलायचं असेल तर देवाविषयी बोलायचं. दोन एक मंत्र सांगतो, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. मंत्र म्हणलं की लोक जरा जास्त टाव करतात. काही कामाचा मंत्र असतं बऱ्याच वेळेला. मंत्र काय सोपाच मंत्र आहे. मला काय मंत्र आहे, ज्या वेळेला एकटे असाल ना त्यावेळेला देवाबरोबर बोलायचं. सोपा मंत्र आहे. ज्यावेळेला एकटे असाल त्यावेळेला देवाबरोबर बोलायचं, आणि सगळ्या लोकांबरोबर असाल त्यावेळेला देवाविषयी बोलायचं. हा, सोपा आहे की नाही महाराज. एकटं असलं की मनातल्या मनात देवाबरोबर बोलायचं, आणि सगळे लोक आजूबाजूला असतील त्यावेळेला देवाविषयी बोलायचं. म्हणजे देवा वाचून काळ त्यांनी जाणारच नाही, म्हणजे समाधान प्राप्त होईल. हे समाधानाचं साधन आहे. ही समाधानाची गुरुकिल्ली आहे महाराज. म्हणून त्यांनी महाराज अशा पद्धतीने समाधान भगवंताच्या कथेच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकतं. ही विशेष गोष्ट आहे. मग असं समाधान माणसाला किती दिवस मिळालं पाहिजे, म्हणजे बाल्य अवस्थेत मिळालं पाहिजे का, तारुण्यात मिळालं पाहिजे का, म्हातारपणापर्यंत मिळालं, कधी कधी मिळालं पाहिजे, कधी असावं हे समाधान, आयुष्यभर असावं, हे त्याचं उत्तर आहे. ते फक्त बालपणातच असावं, तरुणपणातच असावं, म्हातारपणात असावं असं नाही, मरेपर्यंत असावं. शेवटच्या क्षणापर्यंत हे समाधान टिकून राहावं. मग शेवटच्या क्षणापर्यंत हे समाधान टिकवण्याकरिता तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत भगवंताची कथा सांगावी लागेल. तुम्हाला भगवंताचे गुणानुवाद गावे लागतील शेवटच्या क्षणापर्यंत. मग शेवटच्या क्षणापर्यंत जर तुम्हाला भगवंताचे गुणानुवाद गायचे असतील तर गुणानुवाद गाण्याकरिता लागणारी सामुग्री सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत तरबेज असली पाहिजे. कशानं गुणानुवाद गाणार आहात, तोंडानं. कशानं त्यांनी विचार करणार आहात, तुमच्या बुद्धीनं. बऱ्याच वेळेला त्यांनी शेवटी बुद्धी कुठेतरी फिरायला जाते आणि काही समजत नाही महाराज. बुद्धी भ्रंश होऊन जातो आणि मग ती बुद्धी चळून जाते, आणि चळली की मग घोटाळा होतो. बऱ्याच लोकांच्या चळलेल्या बुद्ध्या पाहिल्यात मी. चांगली माणसं पाहिली, जन्मभर गळ्यात माळ घालून हिंडले, आणि मरायच्या वेळेला त्यांनी बुद्धीवर ताबा राहिला नाही, आणि अभक्ष भक्षण करण्याची इच्छा निर्माण झाली. अमुक खायला आणून द्या म्हणले, काय झालं, बुद्धी चळाली. जन्मभर त्यांनी अशा पद्धतीने स्वतःला संयमित ठेवलं, आणि म्हातारपणाला पाय घसरला असे कितीतरी लोक पाहायला भेटतात. का बरं, बुद्धिभ्रंश होतो, बुद्धी सुद्धा त्यांनी ढळून जाते. बुद्धी सुद्धा इंद्रिय आहे. जसे काय काही हे स्थिर राहिलं बुद्धी, काही हे स्थिर राहिलं बुद्धी, त्या मागाच्याच प्रमाणात आहे. म्हणून बुद्धी त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत स्थिर. आमचे भाऊ म्हणायचे बुद्धी स्थिर असली पाहिजे. भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज देवकर, ज्यांच्याकडे माझं श्रवण झालं. गुरुजींचे शिष्य होते महाराज. वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकरांकडे 1958 पासून 70 पर्यंत श्रवण केलं भाऊंनी. एवढा मोठा अधिकार होता, आणि त्यांचं वय 83 वर्षाचं त्यांनी होतं, पण बुद्धी मात्र जागेवर होती, अगदी जशीची तशी होती. मी जर कधी भेटायला गेलो, उशीर झाला ना महाराज भेटायला, जर फार दिवसांनी गेलो मी, तर मला बोटावर मोजून दाखवायचे, 21 दिवस झाले तू आला नाही. 21 दिवस मोजून, म्हणजे किती लक्षात राहायचं बघा. या वयामध्ये त्यांनी एवढं लक्षात राहायचं. 11 घंटे वाचायचे, 11 घंटे त्या वयात सुद्धा. आणि बसून वाचता येत नव्हतं ना, शरीर क्षीण झालं तर झोपून वाचायचे, पण वाचायचेच. महत्व बुद्धी त्यांनी स्थिर होती. महत्वाची गोष्ट आहे, बुद्धी इंद्रिय आहे. जसे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आपल्याला पाहायला मिळतात, हे इंद्रियच आहेत. तसे त्यांनी महाराज आतील, हे त्यांनी बहिर इंद्रिय आहेत. तसं आतील इंद्रिय म्हणजे अंतःकरण, अंत म्हणजे आतलं, करण म्हणजे इंद्रिय. अंतःकरण ते 4 आहेत, मन आहे, बुद्धी आहे, चित्त आणि अहंकार आहे. हे 4 त्यांनी करण म्हणजे इंद्रियच आहेत. पण हे इंद्रिय सुद्धा त्यांनी सतेज असले पाहिजेत. कुठपर्यंत समाधान मिळवायचं, कुठपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत. मग हे सगळेचे सगळे त्यांनी साधनं कुठपर्यंत टिकून राहिले पाहिजेत, शेवटच्या क्षणापर्यंत. मग जर त्यांनी महाराज भगवंताची कथा समाधान देणारी आहे, आणि ती कथा त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत करायची असेल तर काय असलं पाहिजे, ही शरीर सामुग्री त्यांनी महाराज दणदणीत असली पाहिजे, ही त्यांनी स्थिर असली पाहिजे, सुदृढ असली पाहिजे. म्हणून तर त्यांनी महाराज विशेष असणारी गोष्ट जगद्गुरु तुकोबारांना कळाली की कथा सामान्य नाही, ही कथा त्यांनी समाधान प्राप्त करून देणारी आहे. म्हणून त्यांनी तारू भवसागरीचे त्याच्या अधिकारी दिनानी दुर्बळासी सुखराशी हरिकथा तारू भवसागरीचे उच्च नीच अधिकारी. अजून कथेचा महिमा सांगत असताना सांगतात, कथा त्रिवेणी संग, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम. देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम. तेथे उत्तम, तेथे उत्तम, तेथे उत्तम, तेथे उत्तम. चरण राजा वंदिता, चरण राजा वंदिता, चरण राजा वंदिता.
दोषाचे डोंगर जळते दोषाचे डोंगर दोषाचे डोंगर जळते दोषाचे डोंगर जळते दोषाचे डोंगर जळते दोषाचे डोंगर